कुठे आहेत रे? चला हात पकड मानस. नाही मानस. आम्ही आता पेट्रोल टाकायला थांबलोय. आता आम्ही पेट्रोल टाकायला थांबलोय. आम्हाला जायचं थोडीशी माझी शॉपिंग करायला. बहिणीचं लग्न आहे त्याच्यामुळे साडी वगैरे खरेदी करायची. तर मानस इकडे एक्सेल गाड्या येतात. लेकरांना पाहावं लागते पेट्रोल पंपवरती आल्यानंतर. इकडून गाड्या येत राहतात. तुम्हाला मी जिथे राहते तो एरिया दाखवते. तो एरिया कुठला आहे ज्यांनी कोणी ओळखला त्यांनी कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका. त्यांनी नक्की कमेंट करा. तर चला बघा आता. तर इथे आम्ही पेट्रोल टाकायला थांबलोय. हा एरिया कुठला आहे ज्यांनी कोणी ओळखला असेल त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा. आत्ता मी आलेले आहे गुणवडी चौकमध्ये. इथूनच सगळी दुकानं वगैरे लागतात. म्हणजे साड्यांची असू द्या किंवा काही स्टेशनरी खरेदी करायची असेल तर काही मेकअपचं खरेदी करायचं असेल तर ते इथेच मिळतं. आणि मला इथेच परवडतं कारण जास्त दूर जाण्यापेक्षा घराच्या जवळचाच एरिया आहे हा. आणि जे कोणी मला पहिल्यापासून फॉलो करत असेल किंवा आपले ब्लॉग पाहत असेल तर त्यांच्या लक्षात आलं असेल कारण मी इथेच प्रत्येक वेळी खरेदीला येते. आता बहिणीच्या लग्नाच्या निमित्ताने मला काही साड्यांची खरेदी करायची होती आणि थोडंसं स्टेशनरी वगैरे मेकअपचं काही सामान घ्यायचं होतं. तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. थोडासा उशीरसुद्धा झाला आहे. आता मला सगळं गडबडीत खरेदी करावी लागणार आहे. पण ब्लॉग कंटिन्यू करा आणि तुमची जी काही प्रतिक्रिया असेल ती कमेंटद्वारे नक्की कळवा. हे बारामतीमधलं कुठलं शॉप आहे हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण ज्यांना कुणाला माहीत आहे त्यांना नक्की शॉप लक्षात येईल आणि मी कुठे खरेदी करते हे पण त्यांना समजेल. तर मी आता इथे साड्या वगैरे खरेदी करणार आहे. जास्त काही मला शूट करायला जमणार नाही तर ते तुम्ही समजून घ्यालच अशी अपेक्षा आहे. तर ब्लॉग कंटिन्यू करा. जसं जमेल तसं शूट करण्याचा नक्की प्रयत्न करणार आहे. माझी साड्यांची खरेदी झालेली आहे पण ते काही मी शूटमध्ये दाखवू शकले नाही कारण मानस खूप त्रास देत होता. आता तिथून आपण निघलेलो आहोत आणि मी आलेले आहे माझ्या फेवरेट ठिकाणी जिथे माझी फेवरेटवाली पाणीपुरी भेटते. मला इथली पाणीपुरीची टेस्ट खूप आवडते म्हणून प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा मी कधी येत असते कामानिमित्त वगैरे आल्यानंतर इथेच पाणीपुरी खाण्यासाठी थांबते. आणि मुलांनासुद्धा यांची टेस्ट आवडते त्यामुळे आम्ही दुसरीकडे न जाता प्रत्येक वेळी आणि घराच्या जवळ असल्या कारणानं मला बेटर वाटतं इथे थांबल्यानंतर पाणीपुरी खायला. तर तुम्हीसुद्धा नक्की इथली पाणीपुरी ट्राय करा. खूप छान आहे. मला गोड पाणी बिलकुल आवडत नाही. फक्त तिखटवालं पाणी इथे भेटतं तर तेच मी ट्राय करत असते. पाणीपुरी वगैरे खाऊन झाल्यानंतर आम्ही आलेलो आहोत स्वामी समर्थांच्या मंदिरमध्ये. इथं आल्यानंतर मन एवढं प्रसन्न होतं. मग जेव्हा कधी मला वेळ असेल तेव्हा नक्की मी इथे येत असते. दर्शन वगैरे घेतल्यानंतर एवढं छान वाटतं आणि 15-20 मिनिट तरी रिलॅक्स मी थांबत असते इथे बसत असते. तर ते पण थोडंसं शूट घेतला आहे मी. दर्शन झाल्यानंतर थोडंसं रिलॅक्स बसले होते मग तो शूट तुम्हाला घेतला आहे. तुम्ही पण नक्की आलेला असालच कारण आपल्या बारामतीचं हे खूप छान आणि शांततेचं ठिकाण आहे. स्वामींचं मंदिर आहे. मुलांची मस्ती कुठेही जावं कमी होत नाही. तर त्याचं मानसचं पळापळ चालूच असते पण त्याला खूप सांभाळावं लागतं. बाहेर असू द्या किंवा घरी असू द्या त्याला प्रत्येक वेळी सांगावं लागतं ये शांत बस. पण तो एवढा मस्तीखोर आहे ना की सांगायलाच नको. तर आज तुम्ही माझे एक व्लॉगमध्ये नोटीस केलं असेल की आम्ही तिघंही ब्लॅक कलरमध्ये आहोत. म्हणजे तिघांनी थोडंसं कॉम्बिनेशन केलंय आम्ही ड्रेसचं वगैरे. तर ब्लॅक घातलेलं आहे. हे आम्हाला सूट होते का छान दिसतंय का
नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आम्ही अजून कुठल्या कलरचं कॉम्बिनेशन करायला पाहिजे हे सुद्धा कमेंटमध्ये सांगा. तर माणूस खूप कंटाळला होता आणि घरी जायचं म्हणून सांगत होता आणि त्याबरोबर त्याची मस्तीसुद्धा चालू आहे. तर हे आहे आपलं बारामतीचं स्वामींचं मंदिर. खूप छान वाटतं, खूप प्रसन्न वाटतं. तर बघा किती छान दर्शन झालं, कारण आज बिलकुलसुद्धा गर्दी नव्हती. मुलं तर सारखं येऊन दर्शन करून जात होते आणि मी एका जाग्यावरती बसले होते, कारण शांत बसल्यानंतर एवढं मन प्रसन्न होतं आणि एवढं जे काही म्हणजे आपलं टेन्शन, जे काही त्रास असेल तो सगळा इथे आल्यानंतर नाहीसा होतो. त्यामुळे प्रत्येक वेळी जेव्हा कधी मी गावात येते तेव्हा दर्शन घेऊनच जात असते. स्वामींच्या मंदिराच्या जवळच गणपतीचं मंदिरसुद्धा आहे, ते सुद्धा खूप छान आहे आणि खूप शांतता असते इथे सुद्धा. तर बघा आपला व्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही कधी बारामतीला आल्यानंतर इथे दर्शनासाठी नक्कीच या. तर आता भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.